जय शिवराय मित्रांनो. आज माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे, कारण आज माझ्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 150वा दिवस आहे. म्हणजे आज माझ्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजला टोटल 5 महिने कंप्लीट झाले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी हे काय दररोज पोस्ट करतो. सो प्रत्येकाला एक छंद असतो, जसं क्रिकेटचा छंद असतो, कुणाला पोहण्याचा छंद असतो, बरेच छंद असतात. तसा मला बुक रीडिंगचा छंद आहे. आणि ह्यातून मी काय शिकलो, मला ह्याच्यातून काय ज्ञान भेटलं, ते मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणूनही मी जर्नी स्टार्ट केलेली आहे. तर ह्या जर्नीमध्ये मी टोटली जर्नी 31 डिसेंबर 2024 पासून चालू केली. आणि आज करंट डेट तुम्ही चेक करू शकता. मी टोटल 9 बुक वाचले आहे, 9वं बुक रीड करत आहे. तर ह्यातलं मी प्रत्येक बुक तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. जसं मी हा पहिला बुक चालू केला की द 1 मिनिट मॅनेजर. तर ह्याच्यातून मी काय शिकलो, जर एखादा लीडर असतो तर लीडर कसा एखादा टीम डायरेक्ट करू शकतो, तर ह्याचं एक्सप्लेनेशन त्याने दिलेलं आहे. जसं त्याच्याकडे डायरेक्टिव्ह, सपोर्टिव्ह, डेलिगेटिंग हे सर्व स्टाईल्स असतात. तर तुम्ही काय करू शकता, एखादा नवीन ट्रेनर हायर केला तर त्याला तुम्ही पहिला स्टार्टिंगला खूप डायरेक्शनमध्ये तुम्ही जास्त भर द्या. त्याच्यानंतर त्याला तुम्ही हळूहळू सपोर्ट कमी करा आणि त्याला स्वतः डायरेक्ट होऊ द्या. अशा प्रकारे तुम्ही एक चांगले टीम लीडर बनू शकता. त्याच्यामध्ये भरपूर क्वालिटीज आहे. नक्कीच हा बुक वाचून तुम्ही टीम लीडरच्या क्वालिटीज तुम्ही तुमच्या वाढवू शकता. सेकंड बुक मी वाचला तो आहे ईट द फ्रॉग. ईट द फ्रॉग हा खूप इम्पॉर्टंट बुक आहे तुमच्या लाईफमध्ये. माझ्या लाईफमध्ये तरी हा खूप इम्पॉर्टंट बुक होता, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा 1 दिवसाचा टास्क कसा 2 दिवसामध्ये कंप्लीट करू शकता हे त्यांनी सांगितलेलं आहे. जसं तुम्ही एखाद्या टास्कला डेडलाईन देऊ शकता, शॉर्ट डेडलाईन देऊन तुम्ही पहिला टास्क लिहा, त्यानंतर तुम्ही डेडलाईन द्या प्रत्येक टास्कला, त्याची प्रायोरिटी सेट करा आणि नक्कीच ते तुम्हाला लवकर वेळात कंप्लीट होऊ शकतील. सेकंड, तुम्ही मंथली, त्यानंतर इयरली गोल सेट करा, त्यानंतर तुमचे डेली गोल सेट करा आणि नक्कीच त्याला तुम्हाला लॉंग टर्मला बेनिफिट होईल. जसं मी माझ्या याच्यात तुम्हाला सांगू शकतो की जसं मी माझं एक बुक मेंटेन केलं, ज्याच्यामध्ये माझे पूर्ण हे टास्क आहेत, दररोजचे डेलीचे टास्क. आता तुम्ही बघू शकता माझी पूर्ण बुक भरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कालचे सुद्धा टास्क मेंटेन केलं, जसं 28, 27, 26. आता हे तुम्ही बघू शकता ह्याने मला काय फरक पडला, तर माझे टास्क त्या टायमाला कंप्लीट झाले आहे. जसं तुम्ही चेक करू शकता, मला जेव्हा इंटरव्ह्यू मी देण्याचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा तुम्ही चेक करू शकता की मी 7 वाजल्यापासून प्रत्येक अर्ध्या तासाचा एक टास्क मेंटेन केला आहे. तो नेक्स्ट दिवस पूर्ण 2 वाजेपर्यंत टास्क मेंटेन केला आहे आणि प्रत्येक ह्याला मी हिरवी टिक केलं आहे, म्हणजे हा माझा सक्सेस झालेला आहे. तर हा टोटल 9, 9.5, 10 तासाचा मी जर्नी त्या टास्क थ्रू, मी अर्जन्सी थ्रू लगेच कंप्लीट केला. तो हा मला याचा फायदा झाला ईट द फ्रॉगचा. ते थर्ड बुक मी रीड केला जो आहे सिस्टीम डिझाईन बाय अलेक्स लू. आता टेक्निकल मी सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्यामुळे माझ्या फील्डच्या रिलेटेड मी हे बुक रीड केलेलं आहे. ह्याच्यामधून मी काय शिकलो, तर समजा एखादी तुम्ही कुठली सिस्टीम डेव्हलप करताय, जसं गुगल, त्यानंतर तुम्ही यूट्यूब डेव्हलप करताय, त्यानंतर तुम्ही फेसबुक डेव्हलप करताय, तो इंटरनली त्या गोष्टी कशा वर्क करतात हे मला जसं तुम्ही डेटाबेस असतात त्याच्यामध्ये ते कसे डेटाबेसमध्ये डेटा रिट्रायवल, म्हणजे डेटा फेच करण्यासाठी कसा कमी टाईमात तुम्ही फेच करू शकता, ह्या गोष्टी आता सांगितल्या. जसं तुम्ही आता एक्झाम्पल देऊ शकतो तुमच्यासाठी की बाबा ॲमेझॉनवर तुम्ही एखादी गोष्ट सर्च करता तर तुम्हाला लगेच येते. जसा एखादा सेल असतो त्या दिवशी सुद्धा तुम्हाला काही स्लोनेस येत नाही. तर ते इंटरनली कसं वर्क करतं ते ह्या बुकमधून मी शिकलो. त्यानंतर चौथा एक बुक आहे जो आहे थर्ड आहे, तो ॲक्च्युली तिसरा नेत्र म्हणून बुक आहे, तो एस्कॉन्स आहे. तो आता माझ्याकडे नाही, तो मित्राला दिलेला आहे मी वाचण्यासाठी. पण त्या बुकमधून मी ही गोष्ट शिकलो की महाभारताचे कॅरेक्टर यांना मी माझ्या लाईफशी कसे रिलेट करू शकतो. जसं तुम्ही कृष्ण आणि सुदामामधून तुम्ही मैत्री शिकू शकता, तसं तुम्ही कृष्णामधून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता, अर्जुनाकडून तुम्ही डेडिकेशन शिकू शकता. असे बरेच कॅरेक्टर आहेत ज्यातून तुम्ही काही ना काहीतरी शिकू शकता. तर ते मी त्या बुकमधून शिकलो. महाभारताचे कॅरेक्टर मी माझ्या लाईफशी रिलेट केले. त्यानंतर मी हा बुक चालू केला, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अँड बिहेवियर फायनान्स बाय पराग पारिक. आता तुम्हाला पराग पारिक तर माहीतच असेल की ज्यांनी म्युच्युअल फंड, एवढा मोतीलाल ओसवाल तुम्हाला माहीतच असेल त्यांचं नाव. तर त्यांनी त्यांच्या लाईफमधून काय शिकलं त्यांनी त्या ह्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जसं ग्रोथ ट्रॅप, जसं तुम्ही बघू शकता की इन्फोसिसचा स्टॉक 2000च्या वेळेला त्याचा पीक 100, 100, 150 पर्यंत गेला होता आणि त्या पीईला ज्या लोकांनी स्टॉक्स घेतला हाय पीईला त्यांना त्याची रिटर्न अजून सुद्धा भेटले नाही. पण ज्यांनी तो स्टॉक लो पीईला घेतला जेव्हा इन्फोसिस क्रॅश झाला, त्याच्यानंतर त्यांना त्यांचे रिटर्न ऑलमोस्ट मल्टीबॅगरमध्ये गेले. तो तुम्ही ग्रोथ ट्रॅपमध्ये फसू नका, बबल ट्रॅपमध्ये फसू नका, रिअल एस्टेट ट्रॅपमध्ये फसू नका, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. ह्या सर्व आणि त्यानंतर स्टॉक चूज कसा कराल, अर्निंग पर शेअर, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही डिव्हिडंड यील्ड, या सर्व गोष्टी त्यांनी क्रायटेरिया दिले ते तुम्ही याच्यातून शिकू शकता की आणि त्याच्यानुसार तुम्ही स्टॉक्समध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता त्याच्यानंतर अजून एक बुक आहे स्टॉक्सच्या इन्व्हेस्टमेंटचा, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग. हा सुद्धा बुक खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही एखादा स्टॉक घेताय तर तुम्हाला तो स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये घ्यायचा नाही, तो लॉंग टर्म मिनिमम त्याला 10 इयर होल्ड करायचा आहे. आणि तो होल्ड करण्याचे त्यांनी बरेच क्रायटेरिया सांगितलेले आहेत. त्यांनी रिअल एस्टेटचा ग्रोथ ट्रॅप पण सांगितलेला आहे.
आता ते क्रायटेरिया आहेत काय, तर अर्निंग पर शेअर, त्यानंतर ऑपरेटिंग कॅश फ्लो मार्जिन 5 इयर्सचा किंवा 3 इयर्सचा चेक करायचा, त्यानंतर सेल्स ग्रोथ फॉर 3 इयर्स आणि 5 इयर्स चेक करायचा, त्यानंतर प्राईस टू बुक, त्यानंतर प्राईस टू सेल्स, प्राईस टू अर्निंग रेशो चेक करायचा, त्यानंतर डिव्हिडंड येल्ड चेक करू शकता तुम्ही, त्यानंतर तुम्ही त्या स्टॉकचं प्रमोटर होल्डिंग चेक करू शकता. सर ह्या सर्व गोष्टी चेक करून तुम्ही त्या एक परफेक्ट स्टॉक घेऊ शकता, एक लिस्ट बनवू शकता आणि त्याला तुम्ही 10 वर्षापर्यंत होल्ड करा. नक्कीच तो तुम्हाला सक्सेसफुल करणार ते स्टॉक्स आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये भरपूर बेनिफिट देणार. त्यानंतर मी हा बुक वाचला, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हा बुक का महत्त्वाचा आहे, आता तुम्ही रेग्युलर जीवनामध्ये लोकांशी कोऑर्डिनेट करता, तर त्या कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला कम्युनिकेशनला काही इश्यू येत असेल किंवा नवीन फर्स्ट इम्प्रेशन असेल, तर ते फर्स्ट इम्प्रेशन कसं करावं जेणेकरून तुम्ही लॉंग टर्ममध्ये त्याची चांगली मैत्री करू शकता. एखादा तुमचा शत्रू असेल किंवा दुश्मन असेल त्यालासुद्धा तुम्ही मैत्रीमध्ये कन्वर्ट कसं करू शकता, तर त्याचे टॅक्टिक्स आहेत, काही गोष्टी आहेत, त्या भरपूर इफेक्टिव्ह आहेत. आणि ह्या शिकण्यासाठी मी ह्या बुकला सुद्धा भरपूर वेळ दिला, ऑलमोस्ट 25 ते 27 दिवस दिले याला मी, आणि दररोज रीड करत राहिलो आणि ह्याचा मला खूप बेनिफिट होणार. जसं तुम्हाला पण बेनिफिट होईल, तुम्ही सुद्धा हा बुक रीड करू शकता. त्यानंतर एक नवीन बुक मार्केटमध्ये आलेलं, हे सुद्धा मी ट्राय केलं, अंत अस्ति प्रारंभ, वैभव धूस यांचं. हे खूप मोटिवेशन बुक आहे. एखाद्या गोष्टीचा अंत हा अंत नसतो, तर नवीन गोष्टीची सुरुवात असते. म्हणजे तुमचा पुनर्जन्म होतो आणि तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करता. आणि त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही तुमची संगत किती लोकांसोबत चांगली ठेवता, तुम्ही काय काय गोष्टी शिकता, तुम्ही कसे उठून उभे राहता, तर ह्या गोष्टी त्यांनी ह्यातले मोटिवेशन सांगितले. जसं तुम्ही बघू शकता, त्यांनी अजून भरपूर एक्झाम्पल दिले जुन्या लोकांचे. जसं महाराजांचं त्यांनी एक्झाम्पल दिले की महाराजांनी पुरंदरच्या तहात भरपूर काही गोष्टी हरल्या होत्या, पण ते दुःखी न राहिले, त्यांनी प्रयत्न चालू केला आणि ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांचं 350 किल्ल्यांपेक्षा जास्त मोठं साम्राज्य तयार झालं. तर ह्याच्यातून तुम्ही शिकू शकता की अंत हा एक नवीन आरंभ असतो. तर हा नक्कीच बुक तुम्ही रीड करा. आणि त्यानंतर मी आता एक नवीन बुक घेतलं आहे, हार्ड थिंक अबाउट हार्ड थिंक. हा एक एंटरप्रेन्योरशिपचा बुक आहे. तर तुम्ही ॲज अ CEO कसा विचार करतो, जेव्हा तो एक स्टार्टअपला मोठं करण्याचा प्रयत्न करत होतो किंवा तो स्टार्टअपमध्ये काम करतो, तेव्हा तो CEO कसा असला पाहिजे, तो काय विचार करतो आणि तो कशी कंपनी ग्रो करतो. जर भविष्यात मला कधी संधी भेटली की बाबा मी CEO बनण्याची, तर नक्कीच मी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेन किंवा त्या पाथवर मी जाण्याचा प्रयत्न करेन. तर त्यासाठी मी हा बुक वाचतोय आणि हा बुक मी खूप कटाक्षाने वाचतोय, कारण हा माझ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप उपयोगी ठरू शकतो रेग्युलर जीवनामध्ये. त्यामुळे आज माझा 45वा दिवस आहे या बुकचा आणि मी अजून ह्याला 7-8 दिवस वाचणार आहे. ऑलमोस्ट याला मी जास्त टाईम दिला आहे, कारण मला ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे हेल्पफुल हव्या आहेत. आता तुम्ही बघू शकता की ह्या बुक रिडिंगमधून तुम्हाला काय भेटणार आहे. तर बुक रिडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजने एक तर तुमचा माइंडसेट चेंज होणार आहे आणि असं नाही की मी डेली बुक. तर मित्रांनो, बुक रिडिंगमधून आता मी काय शिकलो, तर मला भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. जसं माझं नॉलेज वाढलं, माझी विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि तुम्ही जर दररोज एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करताय तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हा. आता जे नवीन जर तुम्ही बघितलं बिलियनेर आणि ट्रिलियनेर आहेत, तर ते लोक कोण आहेत, ते नवीन लोक आहेत. ते मागच्या जनरेशनचे लोक 80% नाही, 80% नवीन लोक आहेत. तर त्यांनी ते नॉलेज कुठून गेन केलं आहे, तर त्यांनी ते नॉलेज केलं आहे बुकमधून. सो तुम्ही सुद्धा मित्रांनो तुमचा वेळ कुठल्याही गोष्टीमध्ये इंस्टाग्रामची रील घालवण्यामध्ये किंवा तुम्ही टाइमपास करण्यामध्ये घालू नका. तर नक्कीच तुम्ही दररोज कमीत कमी 1 ते 2 पेजेस वाचण्याचा ट्राय करा आणि लॉंग टर्ममध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. कारण टॅलेंटला बीट फक्त कन्सिस्टन्सी करू शकते. जर तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करत राहिला तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. जसं एखादा मोठा दगड असतो, त्या दगडावर जर दररोज थेंब पडत राहिला तर एक ना एक दिवस त्या दगडाला चीर पडते, कारण तो कन्सिस्टंटली ड्रॉप त्याच्यामध्ये पडत राहतो. तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कन्सिस्टंटली एखादी गोष्टी करत राहा. कुठलीही गोष्ट, जसं मी बुक रिडिंग करतो तशी तुम्ही एखादी गोष्ट करा आणि कन्सिस्टंटली करून नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्याचा बेनिफिट होईल. आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा 30, 60 आणि 90 दिवस ट्राय करा. तुम्हाला त्याची हॅबिट होईल आणि नक्कीच तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल व्हाल मित्रांनो. आणि माझे डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्राम, यूट्यूब आणि माझा ब्लॉग सुद्धा आहे, तर त्या ब्लॉगवर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. थँक्यू.